बरोबर 11:21 सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून देऊयात आपण ऑल द बेस्ट. पहिली 4 षटकं कुठल्याही परिस्थितीत 20 मिनिटाच्या टाकून पूर्ण करावी लागतील. प्रत्येक टीमला बेस्ट ऑफ बाईटसाठी एक एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. टाइम काउंटडाऊन स्टार्ट होईल जसा पहिला चेंडू पडेल. 11:22 सध्या झालेले आहेत. गोलंदाजीसाठी पाहिलं तर फ्रंटलाईन बॉलर म्हणून स्वप्नीलची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मोरेलिवन खाटेकर संघ सध्या इन ॲक्शन बरडपाडा टीमच्या अगेन्स्ट. सामना सुरू. दोन्ही टीमला आपण उपस्थित सर्वांच्या वतीनं ऑनलाईन व्ह्यूवरच्या वतीनं आपल्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं देऊयात ऑल द बेस्ट. गेम इज ऑन. पहिला बॉल अपर वेस्ट साइड बीमर. हे सिटीचा अधिकचा वेग देण्याचा प्रयत्न करत होते स्वप्नील, मात्र क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल जो पहिला चेंडूवरती लूज करण्यात आला. दैव बोलत तर गोलंदाजाचा चेंडूबाटचा संपर्क झाला नाही. अदरवाईज अधिकच्या धावांची शक्यता देखील नाकारता आली नसती. नेक्स्ट बॉल फ्रीट. सुरुवात थोडी खराब झाली आहे. सुरुवात अविश्वसनीय झाली ती गोलंदाज स्वप्नील कडून. नेक्स्ट बॉल फ्रीट. इनसाइड आउट कव्हर्स मध्ये ड्राईव्ह करतायत. सॉफ्ट हँडली खेळतायत. बॅटचा फ्लो व्यवस्थित बॉलच्या रेषेपर्यंत पोहोचू शकला नाही. त्याच कारणास्तव एक्झॅक्टली गॅप भेटू शकले नाही. त्या ठिकाणी सलामीवीर जीवन फ्रीटवरती पुन्हा एकदा कमबॅक झालेले गोलंदाज स्वप्नीलचा मोठा स्ट्रोक खेळण्याची मुभा संधी त्यांना दिली नाही. बॅटर जीवनला सिंगलला स्ट्राईक रोटेट. धावा संख्या 2. स्ट्रायकरला सलामीवीर अर्जुन भोईर. फुल टॉस डाऊन दी ग्राउंड. मॅनेट वरती खेळतायत. लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बॉल ओव्हर द बॉल सीमारेषेच्या बाहेर. अर्जुन भोईरची दमदार सुरुवात. आश्वासक सुरुवात. पहिला 4 चौकार. या चौकारानं धावा संख्या वेगानं फ्लाय झालेला आपण बघत आहोत. 6 धावा स्कोरबोर्डवर. 6 ऑन बोर्ड. फुल लेंथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होते. वेग चांगला पाहायला मिळाला. गती चांगली होती या बॉलवरती. मागच्या चौकारानंतर वापसी केली. कमबॅक केलाय. छोटेखानी पुनरागमन गोलंदाज स्वप्नील कडून. धावा संख्या स्थिर. 6 धावा सध्या स्कोरबोर्डवर. अपील आणि पंचांनी ती स्वीकारले. एसटीडीज बॅटची कडा पाठीमागे. एसटी रक्षकाचा बाकअप आला आणि 6 वरती पहिला धक्का आता बसतोय बॅटिंग करणाऱ्या बरडपाडा 11 बरडपाडाला. फलंदाज बाद. माघारी परत आहेत अर्जुन. विकेटने गोलंदाजी. हलकासा चेंडू आउटस्विंग होतोय. बॉल थोडीशी हरकत करतोय. नॅचरल जो अँगल बनतो, नैसर्गिक जो कोन बनतो, त्या कोनचा फायदा सध्या झालाय तो गोलंदाज स्वप्नीलला. स्टील 2 टू गो. धावा संख्या 6. 6 ऑन बोर्ड. न्यू बॅटर संदीप सध्या खेळण्यासाठी पोहोचतायत स्ट्रायकर एंडला. बॅटच्या टोनला बॉल जागेवरतीच विसावलाय. अगदी बोऱ्यासारखा घरंगळत राहिला. एसटी रक्षक बॅकअपसाठी पोहोचतायत. धाव इथे देखील मिळणार नाही. सुरुवात बिमरनं झाली होती. त्यानंतर एक 4 देखील आला होता. मात्र फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून संघ कर्णधारानं का माझी नियुक्ती केली आहे, का माझ्यावरती विश्वास दाखवलाय, ती विश्वास संपादित कामगिरी या मॅच मध्ये पावलेमध्ये करतोय गोलंदाज स्वप्नील. बॅटची कडा. झेलची संधी आणि ती स्वीकारली. अजून एक धक्का बसतोय टीम बरडपाडाला. फलंदाज बाद. संदीपची पारी संपुष्टात. पहिलं षटक संपलं. 6 धावा दाफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात.
6 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांत ती 6 धावा दाखल करते 2 गटांच्या मोबदल्यात. जीवन आणि त्यांचे सोबत देण्यासाठी न्यू बॅटर साहिल सध्या खेळपट्टीवरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात बीमर न झाली होती, मात्र तदनंतर कमबॅक दमदार केले, वापसी जबरदस्त केली आहे, स्तुतिमय प्रशंसनीय कामगिरी केली आहे ती फ्रंटलाईन बॉलर स्वप्नीलनं. 6 धावा देत असताना महत्वपूर्ण 2 धक्के त्याने दिलेले आहेत टीम बरडपाडाला. डाव सध्या पूर्णपणे संकटामध्ये सापडला. पार्टनरशिपची आवश्यकता, इथनं गरज भागीदारीची. पैसे ती बिल्डअप केली जाईल का, रचली जाईल का. सेकंड ओव्हर, षटक दुसरं सुरू होत आहे. दौलत येतात गोलंदाजी करता. सेकंड पॉप प्ले. पहिला बॉल कमी गतीने टाकला, मेरिट वरती खेळतायत. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, मिडॉनच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. जीवनच्या बॅटमधून जबरदस्त सुरुवात. पहिल्या बॉलवरती आक्रमण, दौलतच्या अगेन्स्ट चौकार. सध्या गतिमान होत असताना 10 ऑन बोर्ड, 10 धावा दाखल करती. पहिल्या बॉलवरती जीवनची समर्पक सुरुवात. पहिल्या बॉलवरती काउंटर अटॅक गोलंदाज दौलतच्या अगेन्स्ट. ऑन साइडला आणखीन एक पॉवर बॅक फटका. जितकी जास्त उंची तितका जास्त अंतर. बॉल होतोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर छुमंतर, षटकार. बॅटिंग करणाऱ्या बरडपाडा क्रिकेट संघाची सध्या एकूण अंकी झाली आहे ती 16 धावा दाखल करते 2 गटांच्या मोबदल्यात. काय कॉन्फिडंट काउंटर अटॅक केला, स्पेशली पहिल्या षटकात 2 धक्के बसल्यानंतर धावफलकाचा चांगला वेग मेंटेन केलाय तो या निर्णायक सेकंड पॉवर प्ले मध्ये. दुसऱ्या षटकात गोलंदाज दौलतच्या अगेन्स्ट स्ट्रायकर एंडला जीवन. बॅकफुटर थांबले, वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली, बॉल पाठवलाय स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन मोर यूज इट आउट ऑफ द पार्क, ब्लास्ट, सिक्सर. मध्ये फार लवकर आले, कमिट झाले ऑफ्टमच्या बाहेर. शॉर्ट ऑफ गुडलँड वरून टेक ऑफ घेणारा चेंडू, रायज होणारा चेंडू, त्यावरती आडवा बॅटनं तडाका, लागोपाठचा दुसरा सिक्सर जीवन वडवल्यांच्या बॅटमधून. आणि षटकाराच्या साहाय्याने धावा संख्या आपण बघत आहोत सध्या फ्लाय झाली आहे, उंच उडी घेते, भरतीये. ते बॅटिंग करणाऱ्या बरडपाडा क्रिकेट संघाची 22 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. बॉलची मागणी पंचांच्या वतीने झालेली आहे. बॉल लगेचच मैदानामध्ये पाठवला जाईल. फिल्डिंग करणारा संघ आपण एकत्रित येऊ नका, फिल्डिंग लगेचच सेट करा, लक्ष सुद्धा. स्कोर 22-22, धक्के बसले 2. (22 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. फिल्डिंग लगेचच सेट करा, अधिकचा वेळ घेऊ नका. बॅटर्स आपण देखील. स्कोर 22-22. गिअर चेंज करून टॉप गिअर वरती बॅटिंग जीवनची. आडवा बॅट ऑन साइडला, हा देखील प्रहार, लागोपाठचा तिसरा, उत्कृष्ट, उल्लेखनीय, दर्जेदार फटका, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगचा तिसरा ब्लास्ट, दे धमाका, षटकार.
षटकात अवघ्या 6 धावा खर्च केले होते. स्वप्नीलला मात्र या षटकात दौलोच्या गेस अगदी तुटून पडलाय. स्ट्रायकर एंडला बॅटर जीवन वडवले. 6 धावा संख्या आपण बघत आहोत. सध्या पुढे गतिमान झालेली, वेगवान झालेली 28, आतापर्यंत 28 धावा. स्टील 2 गो. सुरुवात चौकारानं, त्यानंतर लागोपाठचे 3 षटकार. लॉंग वन असेल, काव कॉर्नर असेल, स्क्वेअर लेग असेल. ऑन साइडला पॉवर पॅक बॅटिंग सध्या सुरू आहे, ती सलामीवीर जीवनची. स्टील 2 गो. ऑन साइडला वळवला चेंडू, स्क्वेअर लेगच्या मधून काढलाय. घरंगलत बॉल वेगाने निघून जातोय. डिब्बाखोर स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. वन मोर ब्युटिफुल स्ट्रोक. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी ताकदीचा वापर. चेंडू करतोय स्क्वेअर लेग सीमारेषेची सफर. येतोय तो चौकार. गुड शॉट. 5 चेंडूत 26 धावा स्कोर करण्यात आलेले. इंडिव्हिज्युअल जीवन वडवले यांचं कॉन्ट्रीब्युशन 7 चेंडूत 27 धावेचं. 2 चौकार, 1 सिंगल, 3 षटकार. स्टील 1 गो. स्कोर 32-32. हा चेंडू लो फुल टॉस पाहत होता. ऑन साइडला दिशा दिली. मिसफील्ड मिस्टेक. 1 सिंगल, पूर्ण सेकंडचा कॉल. विकेट किपर एंडला थ्रो आला, मात्र थोडा लेझी अटेम्प्ट फिल्डर कडून डीप मधून जो थ्रो देत होता रक्षकाच्या बाजूला, त्यानं अधिक वेळ घेतला. 2 धावा 2च्या सोबतीनं षटकाची सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 34 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकांच्या अंतित 34 धावा दाफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकात दौलत शिंगोले यांच्या विरोधात 28 धावा स्कोर करण्यात आलेल्या आहेत. तर हायलाइट सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती कशा पद्धतीनं पहिल्या चेंडूपासून काउंटर अटॅक सुरू केला होता जीवननं. काव कॉर्नर झोन असेल, मिडविकेट झोन असेल, स्क्वेअर लेग झोन असेल, वी शेप असेल, चारही साइडला सध्या त्याची पॉवर पॅक बॅटिंग सुरू आहे. आणि त्याच्या फलंदाजीने आश्वासक धावसंख्या उभारण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे, तो म्हणजे संघ बर्डपाडा. स्कोर सध्या बघत आहोत आपण 34-34. पहिले षटक 6 धावा, दुसरे षटक 28 धावा. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल परफॉर्मन्स विथ द बॅट, स्पेशली जीवन कडून. दोन षटकांच्या अंती 34 धावा दाखल करते. पुन्हा एकदा फ्रंटलाईन गोलंदाज स्वप्नीलची नियुक्ती संघ कर्णधाराने करण्याचं ठरवलेलं आहे. पहा बरोबर 11:23 ला पहिला बॉल पडला होता. लक्ष सुद्या मोरिया प्रतिष्ठान खाटेकर मोर दॅन 10 मिनिट वेळ तुम्ही आतापर्यंत घेतला, सो स्पीडअप अपेक्षित राहील. लक्ष सुद्या वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे आमच्या मॅनेजमेंट कमिटीला. सेकंड स्पेल मध्ये फ्रंटलाईन गोलंदाज स्वप्नीलचा वापर पुन्हा एकदा संघ नायकानं करण्याचं ठरवलं. पहिला बॉल स्विच इट. व्हॉट अ शॉट. साहिल भोईरनं पहिल्या बॉलवरती केलं आक्रमण. बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्विच इटचा हा देखना लाजवाब नजाकत बरा फटका. शॉट ऑफ द टुर्नामेंट, शॉट ऑफ द डे, सिक्सर. उजव्या हाताच्या फलंदाजालाही लाजवेल इतका देखना स्विच इट त्या ठिकाणी साहिल भुईरच्या बॅटमधून. 6 ना त्याचं इंडिव्हिज्युअल अकाउंट खुलं झालंय. तर सांघिक धावफलकाला मिळालेली ही गती, देण्यात आलेला वेग, स्कोर 40-40. डाऊन द लेग स्टिक. सागर कापडे सरांचा वाईटचा सिग्नल आहे. एक्स्ट्रा धाव. दबाव आता स्पष्टपणे जाणवतोय फिल्डिंग करणाऱ्या मोर्या प्रतिष्ठान खाटेकर क्रिकेट संघावर. स्कोर 41, आतापर्यंत 41. मिस टाइम, टॉपेज, झेलची संधी आणि ती स्वीकारली.
मागच्या स्विच हिट त्यानंतर वाईटचं प्रत्युत्तर दिलंय ते फ्रंटलाईन गोलंदाज स्वप्नीलला आणि पुन्हा एकदा टीमसाठी संकट कालात संकटमोचकाची तारणहाराची भूमिका तो अदा करतोय. ब्रेक थ्रू त्यांना संपादित करून दिलाय. सायर भोईर परत आहेत माघारी. सागर भोईर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते 41ला 3 धक्के बसलेले आहेत. सांघिक सफलताची नितांत गरजेची होती जी आवश्यक होती कारण दुसऱ्या विकेटच्या दरम्यान चांगली पार्टनरशिप उभारली होती. जीवन वडवले आणि त्यांच्या समेत साहिल भोईरनं मात्र ती नुकताच ब्रेक करण्यात आलेली आहे गोलंदाज स्वप्नील कडून. 3 धक्के स्वप्नीलला आतापर्यंत दिलेत. दुसऱ्या षटकाचा स्पेल सध्या त्याचा सुरू आहे. न्यू बॅटर स्टॅकर एंडला खेळतोय सागर भोईर. हा चेंडू पायात होता. ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. थोडी मिसफिल्ड झाली. बॉल थोडा बाजूला गेला. एक सिंगल सजरित्या बनली. सागर भोईर चेंडू अकाउंट या सिंगल धाव्याच्या साथीनं खुलं झालंय. तर सांघिक धावसंख्या आपण बघत आहोत आतापर्यंत पोहोचल्या 42 वर. ड्रिंक्स ट्रॉली बे गेटिंग रेडी. बॅकफुटवर आले कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरला चेस आहे. आउटफील्ड प्रचंड वेगवान पाठलाग सुरू आहे. टी बॅकवर्ड पॉइंट मध्ये सरते शेवटी ते इनफिल्ड मधून पोहोचतात. व्हेरी गुड चेस आणि ऑल्सो गुड थ्रो. 2 धावा 2च्या सोबतीनं धावसंख्या सध्या पुढे पोहोचली ती 44. 44 ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट. इंडिव्हिज्युअल 9 चेंडू 33 धाब्याचं योगदान देत असताना सलामीवीर जीवन वडवले ज्याची फलंदाजी या सामन्यामध्ये सध्या बहरली आहे. स्टील 2 टू गो. स्विच रिव्हर्स अटेम्प्ट. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून खेळतायत. एक सिंगल सेकंडचा कॉल. थ्रो आला विकेट किपर एंडला. मात्र तो थोडा लेझी आला. थोडा वाईड देखील आला. त्याच कारणास्तव यष्टीरक्षक सदाशिव थोडे नाखुशत नाराज आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये देखील हवा तसा बॅकअप येत नाही. ऑलरेडी गोलंदाजी करत असताना भरपूर धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. त्याच कारणास्तव फिल्डरचा देखील मोरल थोडासा डाऊन झालेला आपण बघत आहोत. 2च्या साह्याने धावसंख्या 46. फुल टॉस अक्रॉस द बॅट ऑन साइडला. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल. इट्स अ मिनिमम 1 बॉस ओव्हर द रोप. येतो तो चौकार. षटक 3 संपली. 50 धावा दाफलकेवर 3 गटांच्या मोबदल्यात. ड्रिंक्स टोली जाते मैदानात. तोपर्यंत ऐकूयात डीजे वाला ब्रेक. तीन षटकांची अंती 50 धावा दाखल करते पाहायला मिळतात. सलामीवीर जीवन या मॅच मध्ये 1 मॅन आर्मी सध्या एकतर्फी किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजीमध्ये ज्यांची कामगिरी सध्या बहरली आहे आणि प्रेक्षकांचा एंटरटेनमेंट प्रेक्षकांची मन तल्लीत मोहित प्रफुल्लित करणारे विध्वंसक विस्फोटक फलंदाजी त्यांची सुरू आहे. 11 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल नॉट आउट 37. 37 धाब्यांचं त्यांचं योगदान. तीन षटकांती 50 धावा दाखल करते. स्वप्नीलचा 2 षटकांचा स्पेल. 3 धक्के त्यानं जरूर दिले मात्र 22 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एक षटक आपण पाहिलं दौलतचं ज्यामध्ये 28 धावा आल्या होत्या. त्याच कारणास्तव धावफलक सध्या सुदृढ स्थितीमध्ये आपण बघत आहोत. बॅटिंग करणाऱ्या बरडपाडा 11 बरडपाडाचं
निर्णायक चौथं षटक बॉलिंग मार्कवरती हायवे कडून हर्षल येत आहेत. पहिला बॉल 11 बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न, फिल्डर उपस्थित आहेत. डीप मध्ये मिड विकेटला चांगलं जजमेंट, एका हातानं पकडलाय. हा अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय झेल आणि फलंदाज सागर भोईरची खेळी. आता 30 फेल कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट फ्रॉम दौलत शिंगोले. एका हातानं सूर लगावत असताना बॉल आपल्या हातामध्ये सामावून घेतला. जे क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड जो दर्जा आहे तो जपताना दिसला क्षेत्ररक्षक दौलत, फलंदाज बाद. कार्बन कमाल कॅच ऑफ द मॅच. काय सुंदर क्षेत्ररक्षण. मागच्या 3 षटकांच्या क्षेत्ररक्षकाची आपण चर्चा करत होतो. पुन्हा एकदा ते स्टँडर्ड जपले दौलतनं. ओ बॅकफुटवर आले, डिफेन्स करतात, सॉफ्ट हँडली खेळतात. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त होताना दिसेल. इंडिव्हिज्युअल अकाउंट कुणाल भोईरचं या सिंगल धाब्याने खुलं झालेलं आहे. तर धावसंख्या आपण बघत आहोत. सांघिक सध्या पोहोचले बॅटिंग करणाऱ्या बरडपाटा क्रिकेट संघाची 4 गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा, 51. बॅटच्या आतली कडा, बॉल मागे येतोय. फानलेगला बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित झालेले आहेत. व्हेरी गुड बॉलिंग या षटकात, इकॉनॉमिकल कामगिरी हर्षलची. फ्रंट लाईन गोलंदाज स्वप्नीलचा 2 षटकांचा स्पेल, त्यानंतर या षटकात वापसी करण्यात आलेली आहे गोलंदाज हर्षल कडून. फिल्डिंग मध्ये यष्टीरक्षक स्वतः सदाशिव खाटेकरे थोडे चेंजेस करत असताना, परिवर्तन करत असताना. ऑन साइडला बॅकअप एक्स्ट्रा देण्यात आलेला आहे. वाईड डिश, लॉंग ऑन, त्याचबरोबर काव कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग, 4 फिल्डर बाउंड्री सेव्हिंग एरिया सीमांचं रक्षण करत असताना शॉट थर्डमॅन त्यासमेत बॅकवर्ड पॉइंट, गल्ली पॉइंट सेट केला. मिड ऑफ अगदी थोडासा वर आता एक्स्ट्रा कव्हर देखील सेट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बॅकवर्ड पॉइंट. मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक डीप मधून उपस्थित होत आहेत. वेल जज आणि इक्वली टेकन. 1 मोर विकेट डाऊन. सलामीवीर जीवन वडवल्याची पारी संपुष्टात. 37 धावेचं त्याचं योगदान, मात्र आता तो माघारी परतेल. 51 वरती धक्का 5वा. मैदानामध्ये घोंगावत होतं त्या वादळाला शमवण्यामध्ये यश आलं. गोलंदाज हर्षलला कमबॅक झालंय. मोर्या प्रतिष्ठान खाटेकर क्रिकेट संघाचं 4 बॉलच्या स्पेलमध्ये 2 धक्के देत असताना अवघी 1 धाव खर्च केली आहे ती गोलंदाज हर्षलला. स्टील 2 टू गो. न्यू बॅटर सनी सध्या स्ट्रायकर एंडला. हा चेंडू फुल टॉस होता. सॉफ्ट हँडली खेळतायत. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. डीप मधून फिल्डर उपस्थित झालेत. थ्रो थोडा खराब आला, त्याच कारणास्तव दुसरी धाव आणि त्या दुसऱ्या धावेचं यशस्वीरित्या पूर्णत्व दोन्ही फलंदाजांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. 2च्या सोबतीने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 53. आतापर्यंत 53 धावा. कंपॅरेटिव्ह टू पास्ट 3 ओव्हर्स या षटकामध्ये धावफलकाचा जो वेग होता, धावफलकाची जी गती होती ती थोडी मंदावली आहे. कारण वेगानं धावणाऱ्या एक्सप्रेस वेवरती स्पीड ब्रेकरची भूमिका या षटकात अदा केली आहे ती गोलंदाज हर्षलनं. फुल टॉस ड्राइव्ह करतात समोर. लॉंग ऑफला बॅकअप अवेलेबल आहे. व्हेरी गुड फिल्डिंग. एक सिंगल सेकंडचा कॉल कुणालला दिलाय आणि नॉस्ट्राकरला तितक्याच वेगानं तो पोहोचला देखील, परतला देखील. वेल रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेच्या सोबतीनं ओव्हर नंबर 4 खेळ कंप्लीट. स्कोर
पोहोचले 64. आतापर्यंत 64 धावा दाफलगावरती. ऑनलाईन व्ह्यूवरची सध्या आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करत आहोत. विद्युत पुरवठा खंडित झाला होता, त्याच कारणास्तव थेट प्रक्षेपण थांबलं होतं. मात्र पुन्हा एकदा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू झाला. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट बॉल फ्रीट. बॅटच्या आतली कडा बॉल यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. धाव हवी होती. पंचांकडे विचारणा केलेली आहे. एक सिंगल पूर्ण झाली आहे की नाही त्यासाठी स्क्विरलेग अंपायरकडे विचारणा ते करत होते. मात्र पंचांचा नकार आलेला आहे. एक धाव. याचबरोबर पहिल्या डावाची सांगता एंड ऑफ फर्स्ट इनिंग. टार्गेट नेक्स्ट इनिंग मध्ये दुसऱ्या डावात सध्या सेट झालेला आहे. यजमान मोरे 11 खाटेकर संघासमोर. यानंतर होणारा सामना ग्रुप बी मधील पहिल्या फेरीतील तिसरी लढत. दोन टीम इन ॲक्शन असतील. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावळे आणि त्यांच्या विरोधात स्वराज्य प्रतिष्ठान टेमगाव. विनर वर्सेस विनर असा सामना खबर होणार आहे. म्हणजे पहिल्या सामन्याचा विनर वाजले आणि त्यांच्या विरोधात चालू सामन्यातील विजेता असा सामना 4 षटकांचा असेल. लक्ष सुद्धा पहिल्या फेरीचे सामने कंपल्सरी 5 षटकांचे. द्वितीय फेरीचे सामने कंपल्सरी 4 षटकांचे. पहिलं सत्र संपलं. 65 बनवलं गेला. 66चं टार्गेट. $66 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. आणि निर्णायक द्वितीय सत्रात इन्व्हाइट करत कॉम्बॉक्स मध्ये आमच्या अत्यंत निकटवर्तीय व्हाइट्स ऑफ कोंडेरी टिटवाला, वेल्वेट व्हॉइस ऑफ टिटवाला ज्यांचं सातत्यानं टिटवाला, कल्याण ग्रामीण तदनंतर मुरबाड विभागामध्ये बहारदार समालोचन आपण ऐकत असतो. इन्व्हाइट करूयात विश्वासजी केने यांना. धन्यवाद. येस, धन्यवाद दीपकजी बिराडी सर. जाव्यात माझ्या दिशेनं आपण पाहतोय दरम्यान मोरिया 11 खाटेकर त्यांच्या अगेन्स्ट बरडपाडा या दोन संघादरम्यान ही मॅच जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 66 धावांचं लक्ष्य. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. वीर हुतात्मा चषक खाटेकर आणि खाटेकर गावाच्या माध्यमातून ही सुंदर स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी. आज एकूण 8 संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. मीत 11 जामगर त्यांच्या अगेन्स्ट बांधली अशी पहिली लढत होती. दुसरी लढत आपण पाहतोय मोरिया प्रतिष्ठान खाटेकर त्यांच्या अगेन्स्ट बराडपाडा. तिसरी लढत आपण नक्कीच पाहणार आहोत विनिंग. परंतु तदनंतर सिद्धिविनायक कोरावळे त्यांच्या अगेन्स्ट टेमगाव.
आणि अंतिम लढत जय हनुमान घोरले त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान कोरावळे अशा या लढती आपण एकंदरीत 8 संघ आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये. आणि आज खऱ्या अर्थानं स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामध्ये देखील तितक्याच दिमागदार पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय शांत आणि शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सदाशिव त्याच्या सोबतीनं ऋतिकला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अर्जुन भोईरला आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लेट्स प्ले शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. कारण की 66 धावांचं लक्ष आहे. त्या धावा इथे मात्र चेस कराव्या लागतील. हो, पहिला चेंडू, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 इन अ रो, सीमारेषा पार, दुसरा चौकार. दोन चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळाले. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली फटकेबाजी सदाशिवशी पाहायला मिळते. हो, पुनश्च आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा आखला होता. बॅट अँड बॉल मध्ये फारसा एलिमिनेशन पाहायला मिळत नाहीये आणि हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये 2 चौकारले. तदनंतर मात्र अर्जुन भोईरच्या माध्यमातून कमबॅक केला जातोय. चांगलं कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी. आणि तत्पर विचार केला तर 4 चेंडू 8 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. बॅक टू बॅक 2 चौकार, तदनंतर बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हो, इथे मात्र ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू आहे. पंचांचा वाईडचा इशारा. सागरची कापडे आहेत आणि पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअरलेगचे पंच आमचे प्रवीणजी विषय. इतकेच चांगले दोघे चांगले खेळाडू देखील आहेत. आणि आज या स्पर्धेसाठी पुनश्च बाकीच्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. हो, पुनश्च इथे मात्र अगदी अपील देखील झाली. पंचांचं बोर्ड आकाशाकडे. फलंदाज होते बाद. इथून मात्र माघारी परतावा लागेल. फलंदाज सदाशिवला त्याच्या बॅट मधून 3 चौकार आले होते. सदाशिव बॅक टू द पवेलियन. मधाच्या आतमध्ये दौलतला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा डाव समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 13 धावा आपण पाहतोय. मोरया 11 खाटेकर या संघाच्या जिंकण्यासाठी 66 धावांचं टार्गेट सेट केलं गेला.
रेकॉर्ड रन रेट लगेच 13.20 ची सरासरी गाठायची आणि इथून मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. सदाशिवने चांगला फ्लाइंग स्टार्ट जरूर करून दिला होता मोरिया 11 खाटेकर या संघाला, परंतु त्याची विकेट्स तितकीच महत्वाची होती आणि इथून मात्र ऋतिक आणि दौलतला संघाचा डाव सांभाळावा लागेल, कमबॅक करून द्यावा लागेल मोरिया 11 खाटेकर या संघाला. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या 13 आपण पाहतोय, जिंकण्यासाठी 66 धावांचं टार्गेट आणि आता मात्र इथून 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 मध्ये बनवायच्या 53 धावा. चला वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करा, टाइम सेट केला गेला, या गोष्टीची नोंद घ्यायच्या. बरडपाडा संघ 11:59 ला पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये पडला होता. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक पूर्ण करायचे आहेत अथवा शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. सनीला पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने आले, एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी आकड्याने संघाचा डाव पुढे सरसावतो, परंतु स्ट्राईक आता मात्र ऋतिकला मिळते. ऋतिककडे पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, परंतु इथे मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. आपल्या संघासाठी, संघाच्या नावासाठी चांगली इनिंग खेळावी लागेल. हो, क्या बात आहे, फटका लाजवाब आहे. उंची जास्त आहे, लांबी गाठेल का? हो, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. खाटेकर गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. सिद्धिविनायक कोरावळे संघ, आपण या सिद्धिविनायक कोरावळे संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करा प्लीज. यस, आपण पुढील टॉस देखील करणार आहोत. टेमगाव संघाचे संघनायक आपण देखील आपण टॉस करूयात, कारण की दोन्ही संघ आता मात्र हजर झालेले आहेत, त्या अनुषंगाने आपण टॉस करूया. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो आहे. अजिंक्य रहाणे याची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतो आहे. डिपेक्षा कव्हरला बीट करून चेंडू फुवारा होतोय सीमारेषा पार. स्ट्रोक आहे. शॉट थर्मानला क्षेत्ररक्षक कमालीचा झेल जीवनच्या माध्यमातून आणि इथून मात्र माघारी परतावं लागेल फलंदाज ऋतिकला. ऋतिक, दौलत माफ करा, दौलत इथे मात्र बाद होते. दौलत बॅक टू द पवेलियन. कमबॅक केला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील. इथून मात्र स्वप्नीला देखील चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, कारण की एका बाजूने विकेट्स देखील जात आहेत, धावा देखील येतात, परंतु पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. गोलंदाज सज्ज होते सनी, आपण पाहतोय पुणेशा 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च त्याने देखील केल्यात. हो, अडवा बॅटने ऑन साइडला ट्रिपिकल स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार, दर्जेदार चौकार.
फटकेबाजी सुरू आहे. हो पुणेशा चांगला फटका पाहायला मिळतो. इथे मात्र बॅटशी लिडलेच्या चेंडू नॉनस्टॉप सीमारेषे पार, सीमारेषेचा वेध घेतोय. बॅक टू बॅक 2 इन अ रो, सीमारेषा पार, चौकार. चांगलं बॅकअप द्यावं लागेल गोलंदाजांना देखील. कमबॅक करायचं असेल तर हे षटक फार महत्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती कुणालला आपण पाहतोय. कुणाल गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. 32 धावा धावफलकावरती. ऋतिक आणि स्वप्नील ही जोडी मधाच्या आतमध्ये अजूनही दाखल. आणि स्वप्नीलच्या बॅट मधून देखील आपण पाहिले बॅक टू बॅक 2 चौकार आले. आणि त्याच्या जोरावरती आता मात्र मजबूत स्थिती निर्माण झाली मधाच्या आतमध्ये. 18 चेंडू जिंकण्यासाठी 3400 अजूनही नितांत आवश्यकता. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करायचं. सातत्याने आम्ही सांगतो ह्या गोष्टीची पूर्वसूचना आम्ही देतोय. तंतोतंत पालन करा आपण सूचनेचं. हो इथे मात्र पाहावं लागेल एक्स्टिकच्या बाहेर चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने धावा येत आहेत कारण की धावांचा डोंगर आता मात्र रचला जातोय खाटेकर संघाच्या माध्यमातून. बरडपाडा संघाने देखील चांगली इनिंग साकारली होती. 65 धावांचं अवाढव्य लक्ष ठेवलं गेलं होतं. त्याचा पाठलाग करत असताना आता मात्र 33 धावा धावफलकावरती मोरया 11 खाटेकर संघाच्या. गोलंदाज तयार कुणाल. ओ शॉर्टलाईन चेंडू पूल केलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात. कमालीचा झेल, क्या बात आहे. जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकवलंय फलंदाज ऋतिकला. इथून मात्र ऋतिक होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. संघाने कोरावळे संघाने या ठिकाणी मात्र टॉस जिंकला. प्रथमतः स्वीकारलाय. येस टॉस साठी या दोन्ही संघाच्या संघांना प्लीज ऑफिशियल कॉल असेल दोन्ही संघांना. आपण टॉस करूयात. वेळेवरती या प्लीज सहकार्य करा आयोजकांना देखील. दोन्ही संघाचे संगणक प्लीज आमच्या टॉस बॉक्सशी संपर्क करायचा. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल आयोजकांच्या माध्यमातून. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची आवश्यकता असेल. 33 धावा अर्धा टप्पा इथून मात्र पार झाला. हो ऑफस्टिकच्या पुणेशच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. कुणालला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर विकेट. आता मात्र वाईट पुन्हा विकेट सेल की धावा येतील हे प्रेडिक्शन लावणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण की विचार केला तर 32 धावांची अजूनही आवश्यकता. 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या होत्या. या 32 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला तर आल्या होत्या. हो इथे मात्र बीमर घोषित केला पंचांनी. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल. नो प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. कमबॅक करावा लागेल आणि इथून मात्र याचा रिव्ह्यू घेतला फिल्डिंग करणाऱ्या संघानं आणि इथून मात्र लगेचच चेक केलं जाईल. प्रत्येकी संघासाठी एक एक रिव्ह्यू दिला गेला बेस्ट ऑफ हाईट साठी आणि त्याचा नक्कीच या ठिकाणी मात्र पुरेपूर उपयोग करून घेताना मधोमध मध्ये पाहायला मिळतोय. नो चेंडू असेल. हा नो चेंडू आहे. रिव्ह्यू 1 सक्सेसफुल आणि रिव्ह्यू देखील इथून मात्र गमावला गेला. एक एक रिव्ह्यू प्रत्येक संघासाठी दिला गेला. फ्रीटचा हा चेंडू असेल.
उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि इथून मात्र संधी असेल मोठा फटका खेळण्याची. असं बॅटर स्वप्नीलला. स्वप्नीलच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिले होते. आता मात्र जिंकण्यासाठी 17 चेंडू शिल्लक. 17 मध्ये बनवायच्या 30. 17 चेंडू जिंकण्यासाठी 30 धाब्यांची आवश्यकता. हो आडव्या बॅटने ऑनसाइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी करतील तत्पर. 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कमालीचा कमबॅक सुरू आहे मोरया 11 खाटेकर संघाच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे. 16 चेंडू 28 समीकरण मधाच्या आतमध्ये. एकेका धावेसाठी इथे मात्र तडजोड पाहायला मिळतो. हा चेंडू पर्यंत थोडासा खाली राहिला. रायसिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. कमबॅक केला जातोय या षटकामध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून. कुणालला आपण पाहतोय भीमरडा हाताला होता. तदनंतर मात्र इथे मात्र हा चांगला चेंडू पिच केला. 15 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 28 धाब्यांची आवश्यकता. टॉस साठी या दोन्ही संघाच्या संघाला एक शेवटचा ऑफिशियल कॉल. हो इथे मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता आणि यष्टीरक्षकाने तत्परता दाखवली आणि पाहावं लागेल यास. फलंदाज इथून मात्र होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. स्वप्नील बाद झाले. स्वप्नील चांगली फलंदाजी करत होता. इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा मनसुबा आखला आणि त्यावरती विकेट्स देखील गमावली. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 मध्ये 28 बनवायच्या. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये 6व्या क्रमांकावरती योगेश खाटेकर याला आपण पाहतोय. 28 ची आवश्यकता. हो इथे मात्र नक्की जागा बनवून खेळले. चांगला फटका. क्या बात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चेंडूला अडवण्यात आलं आणि मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकेका धाव्याने संघाचं धावफलक आता मात्र जाऊन पोहोचते ते म्हणजे 39. 39 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 27 धाब्यांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहे 13. 13 मध्ये बनवायच्या 27. हा निर्णायक चेंडू असेल दोन्ही संघांसाठी. कुणाल ऑन दी मार्क. हो क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअरला बॉडी लाईनच्या दिशेनं चेंडूला खेळून काढलाय सीमारेषा बार. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या धावफलकावरती 43 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 23 धाब्यांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 23 ची आवश्यकता. 11.50 सरासरीनं इथून मात्र धावा येणं गरजेचं आहे. 11.50 सरासरी गाठावी लागेल. 12 चेंडू 23 ची आवश्यकता. पुढील मॅचचा टॉस आपण करूयात. जय गायकर प्लीज सहकार्य करा. टॉस उडवून घ्या आपण दोन्ही संघांचा. यस टॉस देखील झाला आणि दोन्ही संघांनी सज्ज राहा. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्लीज सहकार्य करा. जास्त वेळ खर्च करू नका. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 12 चेंडू 23 ची आवश्यकता. आपण 3 षटकांसाठी 19 मिनिटे आतापर्यंत खर्च केलेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करणं गरजेचं होतं. ह्या गोष्टीची पूर्वसूचना घ्या आणि अनेक स्पर्धा या विभागामध्ये होत असतात. जर आपण हे असे रूल्स लावले तर नक्कीच पुढच्या वेळेस मॅचेस
मी काल देखील म्हटलं होतं की आपण लगेचच पॅनल्टी जर दिली आयोजकांनी तर इथून मात्र होणारे सामने वेळेवरती होतात. एक शिस्त प्रत्येक संघाला लागत असते. आपण कल्याण, डोंबिवली, भिवंडी विभागामध्ये गेला तर कुठलाही विलंब होत नाही, लगेचच पॅनल्टी लावली जाते. या गोष्टीची नोंद घ्या. परंतु इथे मात्र आयोजकांनी थोडीशी सूट आपल्याला दिली, मुभा दिली. त्या गोष्टीशी आपण देखील विचार विनिमय करणं गरजेचं आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 आवश्यकता असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र गोलंदाज सज्ज होईल. अर्जुन भोईरला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 12 धावा 13 धावा खर्च केल्या होत्या. 3 चौकार जरूर आले होते, एक विकेट देखील आली होती आणि सदाशिवची आणि तदनंतर मात्र पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 आवश्यकता असेल. गोलंदाज होते तयार. ओव्हर द विकेट ना. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. चेंडू पर्यंत थोडासा खाली राहिला आणि इथे मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. चांगली फटकेबाजी करावी लागेल. 11.50 ची सरासरी गाठायची होती, मात्र 12 ची सरासरी गाठावी लागेल मधाच्या आतमध्ये काटेकर संघाला. हो क्या बात आहे, फटका लाजवाब. परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक कुठल्या पद्धतीची चुकी होणार नाही. अप्रतिम झेल कुणालच्या माध्यमातून फलंदाज होते बाद. बॅक टू द पवेलियन. दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 23 आवश्यकता. गोलंदाज तयार. ओहो इथे मात्र पाहावं लागेल मधाच्या आतमध्ये काय घडलंय बिघडलंय. यस फलंदाज होतोय बाद. यस चांगली फेकी पाहायला मिळाली आणि इथून मात्र तू चल मे आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये फलंदाज होतोय बाद. यस डीजे. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये निखिल होतोय सज्ज. संकेत बाद होतात शून्यावरती. 9 चेंडू 23 अजूनही नितांत आवश्यकता. हे 3 चेंडू निर्णायक असतील खाटेकर संघासाठी. कमबॅक करावा लागेल. परंतु एका बाजूने अर्जुन भोईर देखील चांगली गोलंदाजी करतोय. हो इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू नाहीये, प्रॉपर कनेक्शन नाहीये, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 8 मध्ये आता मात्र 21 बनवायच्या आहेत. 45 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि हे 2 चेंडू निर्णायक असतील. 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये शिरवगाव करेल मोरिया 11 खाटेकर संघ. परंतु एका बाजूने भरडपाडा संघ देखील कमालीची गोलंदाजी करतो, एफर्ट देत आहेत. हो चेंडू सोडून दिला अपस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. 8 चेंडू 20 आवश्यकता. स्ट्राईक एंडला याचं बॅटर आपण पाहतोय. हो हर्षल होता, स्ट्राईक घेतली होती आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने ऑनसाइडला खेळण्याचा मनसुबा आखला, प्रयत्न असफल ठरले आणि हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 7 मध्ये 20 आवश्यकता. चांगली गोलंदाजी अर्जुनच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो पुनश्च चेंडू सोडून दिला. वाईटचा इशारा पंचांचा. 1 तेरी 1 मेरी असं समीकरण मधाच्या आतमध्ये सुरू आहे. डॉट येतोय परंतु वाईट देखील मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. 6 चेंडू आणि नक्कीच 7 चेंडू आणि 19 आवश्यकता. एखादा मोठा फटका या चेंडूवरती येणं गरजेचं असेल. हो दांडी गोल, परफेक्ट यॉर्कर आणि इथे मात्र फलंदाज होते बाद.
कमालीची गोलंदाजी अर्जुन भोईरच्या माध्यमातून सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करत असताना बरडपाडा संघ फलंदाज होतोय बाद. जे ट्रॅक वरती गोलंदाज नयनला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये. हो, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा डॉट शेडो मध्ये आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज होतोय देखील बाद. हो, बॅटची लिटल एज होती आणि फलंदाज इथून मात्र होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. यस डीजे. नवीन बॅटर वीरेंद्रला आपण पाहतोय 10व्या क्रमांकावरती सज्ज झालाय वीरेंद्र. 5 मध्ये आता 19 बनवायचे आहेत. शेवटचे हे काही नक्कीच प्लेयर्स आपण पाहतोय इथून कमबॅक करतील का. हो, आधीच जागा बनवली ती पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न आणि दांडी होतोय गोल. फलंदाज बाद. वीरेंद्र 0वरती बाद. परावस्थ होतोय आणि बरडपाडा संघ विजय संपादित करतो. विजय संघाचं अर्थातच बरडपाडा संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक मोरिया 11 खाटेकर संघ आपण देखील चांगला खेळ साकारला त्याबद्दल आपलं देखील भरभरून कौतुक. आणि या मॅचचा हिरो ठरला नो डाऊट ऑल अबाउट जीवन. 11 चेंडूमध्ये 37 धावांची आक्रमक खेळी साकारली. 3 षटकार 3 चौकार मारले आणि तोच ठरला या मॅचचा हिरो. जीवन आपण देखील या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जीवनला आपण देऊयात. यस डीजे.